ऐसी दैवते केली अनंते नवाचा भाऊ फेडिले व परिते फलकट झाले शेवटी गळा येवनी पडिले व बहु जाचिले ओ फिरलो. अरे जमिनीवरचा प्रवास संपला तर विमानानं फिरलो लवकर लवकर देव झाले पाहिजे. बहु जाचिले दुःख भोगिले चौदेशी व्यापिले शेवटी झाले मी उदास सोडिली आस धरली कास पंढरी पाऊन जीव हर्षला तुझ मी फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला 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 फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला जीव हर्षला तुझ मी फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझ मी फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझ मी फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझ मी फुलवरा बांधिला. देवतेचं वर्णन सामान्य इथले. तसं तर आळंदी क्षेत्राचं महिमान सांगत असताना इथल्या देवतेलाच राजा म्हणावं. मग नंतर ही प्रमाण देशिक राजा दया निधी अलंकापुरी जो नांदे. पण ज्ञानोबा नंतर राजा इथं कोणी झालं नाही. इथला राजा मूळ सिद्धेश्वर आहे आणि सिद्धेश्वरांनी ज्ञानोबांना या नगरीचा राजा केला. म्हणून देवता महान आहे, क्षेत्र महान आहे. ज्या काही गावांचं वर्णन ग्रंथ परंपरेमध्ये आलं तिथं माझ्या गावाचं नाव तुकोबारायांना दिसलं नाही, नामदेवरायांना माझ्या गावाचं नाव दिसलं नाही, त्यांना इसरूड दिसलं नाही, त्यांना शास्त्री महाराजांचे व मोठ्या कीर्तनकाराचं गाव नाही. ते म्हटलं मी त्याच गावाचं वर्णन करेल. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव किंवा धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग. कोणाचंही वर्णन करतील ते संत कसे, कोणाचंही वर्णन करतात त्याला जाहिरात म्हणतात, ते वर्णन नाही. वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये झालेलं वर्णन संत साहित्यामध्ये अध्यात्मात आणि साहित्यात शोभून दिसणारी ग्रंथ परंपरा अलौकिक ठरते. शेकडो वर्ष झाली. याचं कारणच हे की ते वर्णन वस्तुनिष्ठ आहे, आविर्भाव नाही त्या वर्णनात. म्हणून पाच तत्वाचं संमेलित दर्शन आळंदी क्षेत्रामध्ये होतो. मी सांगत होतो देवता क्षेत्र सामान्य क्षेत्र आहे. बरं तीर्थाकडे चला. काय तीर्थ आहे महाराज इंद्रायणी. या तीर्थाचं वर्णन ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घळता अभय देशी कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर. या तीर्थाच्या स्नानाला येताना एकनाथी भागवतातल्या ओव्या काही वाचा. तुम्ही भागवत धर्म अनुगामी तैच भेटीला ही जे आम्ही कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केली या. नाथ महाराज म्हटले कोट्यावधी निष्काम भावनेनं पुण्य प्रयागासारख्या तीर्थावरती आम्ही केले आणि त्या पुण्याईचा केलेला परिणाम आहे की आम्हाला ज्ञानोबारायासारख्या साधूचं दर्शन होत आहे, या भूमीचं दर्शन होतंय की ज्या भूमीतली माती सुद्धा कपाळाला बुक्का म्हणून लावली तरी जीवन शोभायमान होतं. इतकी सुंदर भूमी आहे. इथली देवता महान, इथलं संतत्व महान, इथलं क्षेत्र महान, इथलं तीर्थ महान आणि सगळ्यात महत्त्वाचं या चार गोष्टींना बांधून ठेवते अशी इथली साधना महान आहे. हो, इथली साधना ओळखू येत नाही महाराज. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पनमीर. इथलं कोणाला ओळखू येतो. इथली साधना ओळखायला अनेक जन्म घ्यावे लागतील. अरे मळालेलं धोतर मळालेला सदरा घातलेला आळंदीत ज्ञानोबारायांच्या दरबारात अजान वृक्षाखाली एखादा म्हातारा बसलेला असला पाहत सुद्धा नाही आपण त्यांच्याकडं. पण त्यांच्याकडं पाहत जरी नसलो आणि त्यांची अनुभूती घ्यायची असली तर पुढं ज्ञानेश्वरी आहे, डोळे बंद आहे, खळा 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 नुसत्या ओव्या चालले. इथली साधना ओळखू येत नाही महाराज. इथं मळालेल्या कपड्यातला सुद्धा गाथा कंठस्थ असलेला महात्मा सापडतो, ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले महात्मे सापडतात. म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये आपण संत जीवन ऐकावं, संत जीवन पाहावं, संत जीवन न्याहाळावं
त्या दिशेनेच आपण प्रयत्न करावा. असा संत नाही वारकरी संप्रदायात की ज्या संतांनी ज्ञानोबारायचं वर्णन केलं नाही, माऊलीचं वर्णन केलं नाही असा संतच नाही. कदाचित असला तर संत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण वारकरी संप्रदायाचा विस्तार हा मैत्रीतून झालेला विस्तार आहे. मी धाडसानं बोलतोय आपल्या समोर. ज्ञानोबारांनी करून घेतला हा विस्तार. ही कीर्तन परंपरा, फड परंपरा, भजनाची पद्धती, हे सगळं ज्ञानोबारांचं दान आहे या महाराष्ट्राला. आपण फडकरी पाहतो, तुम्ही वास्करांचं भजन बघा, देहूकरांचं भजन बघा, मुक्ताबाई फड परंपरेचं भजन बघा, आजरेकरांचं फड परंपरेचं भजन बघा, जोगमारा शिक्षण संस्थेचं भजन बघा. या सगळ्या पद्धती ज्ञानोबारांनी दिल्या. कारण या फड परंपरेचे अधिपती नामदेव आहेत. शिंप्याचा पोरियक खिडिया नामा, त्याने सतत फळ जागविला, आद्य फळकरी नामदेव आहे. आणि त्या आद्य फळकऱ्यांचे आजी गुरु मुक्ताबाई, आजी गुरु ज्ञानोबा आहे. फड परंपरा ज्ञानोबारांनी जन्माला घातली. या राज्यात भजन करावं लागेल तुम्हाला. आपला देव भजन प्रेमी आहे. हे ज्ञानोबारांना आवडीचं. ज्याला ज्याला भजन आवडतं त्याला त्याला ज्ञानोबाराय आवडतच असतील म्हणून भजन आवडतं. ज्याला भजन आवडतं ज्ञानोबाराय आवडत नाही, समजावं ते नाटक आहे. विठ्ठल विठ्ठल खरं कीर्तन म्हणजे भजन. या महाराष्ट्रात गायक अनेक आहे. गायकांवरती, त्यांच्या नावांवरती, त्यांच्या गायकीच्या उपासनेवरती PhD करता येईल इतके मोठे मोठे गायक आहे. पण ज्ञानोबाराय गाता येतील असं भाग्य ज्ञानोबारांनी या क्षेत्रात राहणाऱ्या गरिबाच्या लेकराच्याच पदरी घातलं महाराज. गायक अनेक आहे पण ज्ञानोबाराय तुकोबाराय नाही गाता येत. मृदंग वाजवणारे थोडे या देशात, पण थाप सुद्धा टाकता येत नाही ज्ञानोबाराय तुकोबाराय गायला लागल्यावर. पखावाज वादक बघा तुम्ही, या देशातले सर्च करून बघा. पण ज्ञानोबाराय गायला गरिबाच्या लेकराला ज्ञानोबारांनी ते दान पदरात घातलं. नामदेवरांना पुढं केलं. अट्टहास ज्ञानोबारांचाच होता की नामदेवरांना तीर्थयात्रेला घेतलं पाहिजे. जातच नव्हते ते, प्रेमानं सोबत घेतलं आणि गेले. अगोदर जात नव्हते आणि एकदा गेले तर सोडायला तयार नव्हते. समाधी सोहळ्याला यायच्या अगोदर काही प्रकरण मी वाचली, थोडंसं पाहायला मिळालं. मी भारावून गेलो असा प्रसंग पाहला. ज्ञानोबारांचा समाधी सोहळा झाला. अनु रेणू कसे उतरले, कोणी हात धरला, कसं पांडुरंग परमात्म्यानं ज्ञानोबारांना पाहिलं, कसं आई रुक्मिणीने पाहिलं, कसं इंद्रायणीचं तीर्थ आणलं, हे सगळं वर्णन नामदेवरांनी अभंगात केलेलं आहे महाराज समाधी सोहळ्याच्या. या वारकरी संप्रदायावर नाही हो, अख्ख्या सनातन धर्मावर उपकार करून गेले नामदेवराय. सनातन धर्मावर. वारकरी संप्रदाय म्हणजे छोटी होईल संज्ञा. सनातन धर्मावर ज्ञानोबाराय सारखा महात्मा काही संप्रदायापुरता मर्यादित आहे का? एका संप्रदायानं पूजन करावं ज्ञानोबारांचं. अख्ख्या सनातन धर्मानं संतत्व म्हणून विश्वात कोणाला शोधायचं असेल तर ज्ञानोबारांकडे जावं लागतं. म्हणून त्यांना विश्व माऊली म्हणतात, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणतात. कोणालाही म्हणत नाही ते. समाधी सोहळ्याचं वर्णन केलं. समाधी सोहळा झाला आणि हा समाधी सोहळा झाल्यानंतर पुढची पांडुरंग परमात्म्याची वारी आली. सगळे संत वारकरी पंढरीला गेले. पंढरपूरच्या वारीचा नियम असा आहे, तिथं नामदेवरांनी कीर्तन करावं वाळवंटात आणि सगळ्यांनी ते कीर्तन श्रवण करावं, ऐकावं की नाही. नामदेवराय कीर्तन करायचे पण रंगतच नव्हतं कीर्तन. रंग नावाची देवता कीर्तनात देत नाही. रंग नावाची देवता आहे, तिला बोलावं लागतं, तिला आव्हान द्यावं लागतं. 17 पुराणांची रचना केलेले महर्षी व्यास असंतोषी होते सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर. असा रे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्धन क्षेमार्धम पिपत शुकगाथा तुल सुदाम. जावं कुठं? 17 पुराणांची रचना करणाऱ्या महात्म्याने म्हणावं. तिथं नामदेवरांची अवस्था झाली. नामदेवराय नाचत नाही, गात नाही. शेवटी वारकऱ्यांच्या तक्रारी यायला लागल्या. गेल्या वर्षी सारखं नाही झालं, गेल्या वर्षी चांगलं झालं. परमात्मा म्हटले नामदेव महाराज जरा लक्ष द्या बरं का.
यूट्यूब हे यूट्यूब वगैरे 1-1.5-2 वर्ष चालेल. तुम्ही ध्यान द्या जरा. तक्रारी तुमच्या रंगत नाही म्हणे. नामदेवराय म्हटले देवा मला नाहीच रे तर वाळवंटात जाऊ वाटत. का? कारण कीर्तन तेव्हा रंगायचं जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अरे माझी माय नाही रे माझ्या पाठीमाग आणि काय कीर्तन करू. मला माझ्या ज्ञानोबारींची लय आठवण येते देवा. अरे वारी माझी तर ज्ञानोबारींचं वर्णन आळंदी पण ते असल्याशिवाय मला तुझं वर्णन नाही रे करता येत. अरे नाच नामदेवा वारकरी पंढरीला तुझ्या कीर्तना करता आले. मी नाचावंसं वाटतं का तुला? हो वाटतं ना. मग मला एकदा ज्ञानोबारींची भेट करून दे ना पुन्हा. समाधी घेतली. देणं देवा अरे तुला काय अशक्य आहे. आणि दर्शन झालं तर श्री ज्ञानदेवाचे मज दर्शन होईल साचे तरीच मी वाळवंटी नाचे पंढरी. जर माझ्या माऊलीचं दर्शन मला झालं तर मी आण घेऊन सांगतो तुला अरे थकेल तोवर नाचर वाळवंटात. फक्त माझी ज्ञानदेव नावाची माय मला एकदा दाखव. सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जीवार नामयाचा जो जीवार नामयाचा जो जीवार सखा नामयाचा नामयाचा जो नामयाचा जो जीवार सखा विराजनेश्वर सखा विराजनेश्वर सखा विराजनेश्वर मैत्री असेल काय प्रेम असेल. सखा विरळा ज्ञानोबासारखा मित्र नाही नामदेवराय म्हटले. जनाबाईंनी त्या मित्रांचं वर्णन करावं आणि ती मैत्री तीर्थयात्रेतून निर्माण झालेली होती महाराज. ज्ञान आणि नाम मित्र होतं सखा होतं तेव्हा वारकरी संप्रदायासारखा पंथ निर्माण होतो. तसं कसं होईल. केवळ ज्ञान पंथ चालू शकत नाही. केवळ नाम पंथ चालू शकत नाही. ज्ञानाला नामाची जोड लागते आणि नामाला ज्ञानाची जोड लागते. हे सुरळीत पांथस्थ तुम्ही मी झालो हे उपकार ज्ञानोबारांचे हे उपकार नामदेवरांचे. हो तुकोबाराय तेच या अभंगाच्या द्वारा सांगताय तुम्ही योग्य पांथस्थाच्या मागं चाला. कोणाचे मागं जाऊ नका. ओरड वाटतं मला ज्या घरात वैभवलक्ष्मीचं पारायण करणाऱ्या महिला या राज्यात राहतात. किती अवघड आहे कठीण किती. 728 वर्ष झाले ज्या ग्रंथाचं महिमान आपले पूर्वज आपल्याला सांगत आले त्या राज्यात एखाद्या बाईनं श्रीमंत होण्याकरता वैभवलक्ष्मी वाचावी आणि तिनं अपेक्षा करावी आमच्या घरात सुख आलं पाहिजे. वैभवलक्ष्मीची पोथी वाचून जर घरात श्रीमंती आली असती तर सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढल्यापेक्षा 2-2 पोथ्या दान दिल्या असत्या तुम्हाला. झटके घेतले असते फॉर्म भरा ना मुख. सरळ आहे ना. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली एखादी महिला लेकबाय बिद्या करताना मुलगी बिद्या करेल औक्षण करेल तिचं हळद अक्षत कुंकू तिलक करेल तिला औक्षण करेल पदरानं डोळे पुसेल कपाळावरून डोक्यावरून मस्तकावरून हात फिरवेल हाताला धरून गाडीत बसवेल त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरातल्या गावातल्या खेड्यापाड्यातल्या बाईने एक कृती करावी. गाडीत बसलेल्या नवरदेवाच्या बरोबर आलेल्या तिकडच्या काही महिलांना सांगावं ताई थोडं थांबा आम्ही घरात जाऊन आले. तिनं घरात पळत जावं. कुठं जावं? देवघरात जावं. देवघरात ठेवलेला
विश्वमौली ज्ञानोबारायांचा वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणावा आणि त्या सासरच्या महिलांकडे देऊन म्हणावं, आम्ही तुम्हाला आमची लेक तुमच्या घरी पाठवताना काही नसू देऊ शकलो, आम्ही गरीब आहे, काही देताच येणार नाही आम्हाला तुम्हाला, पण तुमच्या घरी सून म्हणून नांदायला येणारी जी पोरगी आम्ही पाठवतोय हे ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी आहे, तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणारी माय या राज्यात ज्या दिवशी जन्माला येईल त्या दिवशी घराघरात ज्ञानेश्वरीची पूजा होईल. बांधून ठेवतो. अरे आईच्या चोडीची गाठ बांधलेली काय कामाची, ती मोकळी केल्याशिवाय लेकराचं पोट भरत नाही. तशी तुमची माझी आई ज्ञानाई आहे. त्या आईकडेच कौशल्य आहे महाराज थकलेल्या जीवाला विसावा देण्याचं, दुसरं कोणाकडेच नाही. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये तर सगळ्या संतांनी बोट ज्ञानोबाऱ्यांकडे जा, तिथं जावं, ते कोर्ट आहे शेवटचं, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्या पलीकडे कुठं फिरत बसू नका, जाऊ नका, माझ्याकडे प्रमाण आहे. सुखाचा निदान तो माझा सोपान, सुखाचा निदान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान सुखाचा निधान तो माझा सोपान, सुखाचा निधान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे क्रांतीच घ्यायची असेल तर ज्ञानोबाराशिवाय, सोपान काकाशिवाय, मुक्ताबाईशिवाय, विश्वगुरु निवृत्तीनाथाशिवाय पर्यायच नाही महाराज. मी धाडसानं बोलतोय तुमच्या समोर, या विश्रांतीपर्यंत जा. या चिल्लर चाललर विश्रांत्या सोडून द्या आयुष्यातल्या, ही सुखाची विश्रांती. आणि आपली जी धावपळ चालली आहे ती सुखाच्या विश्रांती करता चाललेली. 2 तास झोपलेला माणूस, दमलेला माणूस झोपला तर बरं वाटतं. अनंत जन्माची, अनंत काळाची ही थकलेली, भागलेली, शिनलेली पिढी या सामान्य सुखात, सामान्य विश्रांती तृप्त होईल कशी? बाळाला तो बापही झोपवतो, पण आईसारखं नाही ना, आत्याही झोपवते. 12व्या अध्यायातली ओवी इतकी गोड आहे, म्हणजे रडणारं पोरग आहे. आई बाहेर गेलेली मार्केटला, बापाकडे दिलं झोपत नाही, राहत नाही, आत्याकडे दिलं, मावशीकडे दिलं, काकीकडे दिलं, कोणाकडेच राहत नाही. माय घरी आली, रडणाऱ्या पोराचा आवाज ऐकता बरोबर पिशवी फेकून दिली. आणि नवऱ्याला म्हणते, अहो जरा त्याला झोप आली, काही कळतं तुम्हाला? तो म्हणजे 2दा घातलं त्याला पाळण्यात, ती झोपत नाही, मी काय करू? ती म्हणे बघा कसं झोपतं ते. तिनं ते बाळ घेतलं आणि पाळण्यात घातलं. जगातली प्रत्येक आई आपल्या लेकराला झोपवताना एक विशिष्ट आवाज काढते, जो जगातल्या कुठल्याही असामान्य तत्ववेत्याला कागदावर लिहिता येत नाही. ती असं काहीतरी म्हणते, हा आवाज कोण्या कागदावर लिहायचा? लिहिताच येत नाही. ज्ञानोबा त्या आवाजाला नाव काय देता बघा. बाईला ज्ञानोबा म्हटले. 17 स्तन्य देशी
अनुवाताचा हल्लरू गाशी समाधी बोधे निजविषयी बुजावून. तो हल्लरू आईलाच गाता येतो महाराज. आईशिवाय दिले लेकरू झोपू शकत नाही. तसं अनंत जन्माचं दुःख आयुष्यातून घालवायला हल्लरू गायला ज्ञानोबाच लागतील ना. ते काय सामान्याचं काम आहे का हो. ते ताकदीचा गाणारा लागेल, आपली माय लागेल. जन्म जिनं दिलाय ती आई. दुसऱ्याची माय खूप दिसायला गोरी, अरे दुसऱ्याची पण आपली माय काळी असेल पण. अरे करंगुडी कापली तरी दुःख होतं. तिनं चरकन पोट फाडून घेतलेले का जन्माला घालताना. आई कशाला म्हणता. ती काळी असेल रंगानं पण तिच्या कासेतलं दूध आपल्याकरता अमृत आहे. तशी ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, आपली आई आहे महाराज. संत आपली मायबाप आहे. म्हणून त्यांच्या पाठीमागं आपण गेलं पाहिजे. तुकोबर आहे म्हटले इथं प्रत्येक जण प्रवासी आहे. तुम्ही कोणाच्याही मागं जाऊ नका. संत मार्गी चालती तुम्ही त्यांच्या मागं जा. कोणाच्या मागं जावं कोणाच्या मागं जाऊ नये याचे खूप चांगले पुरावे. कोणाच्या जाऊ नये आणि कोणाच्या जावं. खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभव शून्य अगुणज्ञ मतस्थिरम तेषां पार्श्वम न गच्छयो न गच्छयो न गच्छयो. जाऊ नका या लोकांच्या मागं. हे त्रास देतील तुम्हाला. कोण खरं. खरं म्हणजे गाढव. गाढवाच्या मागं जाऊ नये असं म्हणता. कुत्र्याच्या पुढून गाढवाच्या मागं जाऊ नये. मूर्ख काय मूर्खाच्या मागं दादा. एकानं केलं तेच माणूस करत बसतो. सध्या मूर्खाच्या मागं प्रवास करणारी इतकी टोळी जन्माला आली. काव कुठं चालले काही पत्ता नाही. बरं ओरिजिनल मूर्ख बरं तरुण तरुण पोर. एखादा ट्रेंड निघाला बघा ना ते व्हॉट्सअपला माग. ते काय एकानं फोटो टाकला की तेच माय सेल्फी तर तेच यायचं व्हॉट्सअपला आणि फेसबुकला. कायच करा. जोडीदाराचा एकानं फोटो टाकला माझा जोडीदार. अख्ख्या जोडीदारांचेच फोटो. काय करा. तुम्ही एखाद्या बसस्टँडवर रिकामपण काढून वेळ काढून बसा. मी त्या बुलढाणा जिल्ह्यातलं मोताळा नावाचं बसस्टँड आहे तिथं बसलेलो होतो. म्हणजे लोक पोरं कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातले कोण्या जगात जीवन जगता ही शंका आहे. मी बसलेलो त्या बसस्टँडवर आणि एक नवीन जोडपा आला असा हातावर मेहंदी बिंदी काढलेली. हो मी त्यांना पाहिलं म्हटलं हे नवीन आहे आपण आता जुने झालो. ते जागा दिली पाहिजे. मी उठलो आणि मागे गेलो. तिथं पंखा बिंखा होता. शक्यतो बसस्टँडवर एक दोनच पंखे चालू असतात. पंखे खूप असले तरी तो चालू होता. मी उठलो मागच्या लाईनमध्ये बसलो. असे समोर समोर होते ते 2-4 ते आले. 2 जण बसले आणि ते झाले ना त्यांच्या गप्पा चालू. ती मुलगी म्हणे तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं. हा म्हणे तुझ्या डोळ्यात मला सारं जग दिसून राहिलं. म्हटलं मी लोगड्या आता सारं जग. हा खरंच सांगा तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं. तो म्हणे मला तुझ्या डोळ्यात सारं जग दिसतं. मी त्याच्याजवळ गेलो. म्हटलं भाऊ या जगात मग एसटी दिशीन कुठे तर पाय. मी 1.5 तास झाले या बसस्टँडवर बसलाय. तो कंट्रोलर बी धड सांगत नाही. तुझे त्या जगात जर दिसली तर माय खूप चांगलं होईल. सोशल मीडियातली पिढी नवीन ट्रेंड येतोय जगात. तसंच कोणी वागतं तसंच कोणी बोलतं. चित्रपट पाहला तसंच वागतं. पडद्यावरचं जर तसं वागावं वाटतं तर ज्ञानेश्वरी वाचल्यावर का माणसाला वागावं वाटणार नाही. शुल्लक लोकांना पडद्यावर पाहिल्यावर जर ती भूमिका आयुष्यात साकारावी वाटते तशीच वेशभूषा केशभूषा करावी वाटते तर ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव 100% होईल महाराज. ती पुण्यवानाची शब्द आहे. चित्रपट पाहून बदल होत असेल, एखादी रील बघून बदल होत असेल तर ज्ञानेश्वरी वाचून आमच्यात बदल होत नाही हे म्हणणं साफ चुकीचं आहे. एक तर तुझं ज्ञानेश्वरीत मन नाही आणि एक तर ज्ञानेश्वरी तुला जवळ धरत नाही. आपण लाख ज्ञानेश्वरी वाचू पण ज्ञानोबारांनी जवळ धरलं पाहिजे ना. मी कायम सांगतो नित्य पारायण करणाऱ्याला विचारा तुम्ही ओवी पुढं गेली तरी आवाज देते ती मागून. अरे मला वाच रे बाबा, मी माझ्या माऊलीच्याच मुखातली, मला सोडू नको, मला वाच. जीवला होता तो महाराज ते ओव्या. तुम्ही अभंग वाचा, ओव्या वाचा, मागून आवाज देता. तर काय मूर्खाच्या मागं प्रवास करायचा. खरं मूर्ख स्वेच्छाचारी
स्वेच्छाचारी म्हणजे मी म्हणेल तेच खरं असा एक जगात वर्ग आहे. अशा लोकांच्या मागे जाऊ नये. त्यांना शास्त्र आधार नसतो, पुरावा नसतो. ते ना संतांना मानतात ना ग्रंथ मानतात. कुठलं तरी आपलं काढायचं आणि जगापुढं मांडायचं. जग मान्यता देतं म्हणून तो मोठा आहे असं कसं होईल? अरे आधार पाहिजे ना काहीतरी. स्वेच्छाचारी मी म्हणेल तेच. नाथ महाराजांचा निर्देश आहे, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, आपुल्या मतीचे पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, चुकले आपुल्या मतीचे, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, आपुल्या मतीचे, पंथ ते ते चुकले आपुल्या मतीचे. आपुल्या मतानं जे माणसं पंथ दाखवतात समजावते स्वेच्छाचारी तार्किक काही तर्क वितर्क काढणारी माणसं असतात. त्यांनाच काय संतावर प्रेम जळेल. तर्क व वितर्क काढणारा संतावर साधवर प्रेमच करू शकत नाही महाराज. प्रेम करायला रक्तच वार करायचं लागतं संतावर प्रेम करायला. शोतो की बाजार में पत्रों का व्यापार करना दुनिया का काम है. इकडे चालत नाही तो जगातला नियम. नापास होतात माणसं. तार्किक अनुभव शून्य या प्रत्येक शब्दावर कीर्तन करता येतील इतके सखोल शब्द आहेत किंवा त्याची विस्तारानं चिंतन उदाहरण असं आपल्याला देता येईल. वेळेची मर्यादा आहे, आपल्याला तिकडे जायचंय नाही. अनुभव शून्य कवळीचा अनुभव नाही, ना काकड्याचा ना हरिपाठाचा ना पायवारीचा. आणि त्यानं तत्वज्ञान सांगावं. सांगा आता हे म्हणून वारकरी संप्रदाय हा तत्वप्रणाली जोपासणारा संप्रदाय महाराज. हो पिकलेली वाणी पहा तुम्ही. अरे तुम्ही एखाद्या फळावर
एखाद्या वारकऱ्याचं कीर्तन आहे का नित्य दरमा येणार आहे वारकऱ्याचं, काय साधं साधं बोलतात पण असं वाटतं ऐकतच राहावं. वाणी पिकलेली असते महाराज. अनुभवाचा तो परिणाम असतो. केलेल्या सेवेत तो का म्हणे श्रम केला अवघा आला फळास. अनुभव शून्य माणसांच्या मागे जाऊन अगुणज्ञ आपल्या जवळ राहतात पण आपल्या गुणावर किंमत करत नाही, आपल्या गुणाला दाद देत नाही. काय राहतात त्यांच्याजवळ? फार जवळचा मित्र आहे, कधीच म्हणत नाही अरे काल काय चाल गायली रे, वा ते मधलं मला खूप आवडलं गड्या. म्हणावं ना आपल्या मित्रांना कधीतरी. आपल्याला अडचण काय? पण गुणावर किंमत प्रेम नसलेली माणसं जवळ थांबवू नये, त्यांच्यासोबत जाऊ नये. अगुणज्ञ पिछा सोडला पाहिजे त्यांचा. जगाचं कौतुक करायला तुला वेळ आहे, माझं नाही. तुझ्या जीवाभावाच्या सख्याचं नाही. अरे खोटं कर माझ्या तयारीपर्यंत, पण कर ना. मी तुला सखा म्हणतो तू कधीच माझं वर्णन करत नाही. अगुणज्ञ काय शास्त्रामध्ये आपल्या वडिलांनी आपल्या बापदादांनी आपल्याला ही सगळी भांडवल दिलंय. अमत स्थिरम ज्याचं मत स्थिर नाही, आज एक भूमिका उद्या एक भूमिका, अशी मंडळी संतांपर्यंत जाऊ शकत नाही. माणसाचं मत स्थिर पाहिजे. मत म्हणजे मत नाही म्हणत मी, आता गेलं ते 5 वर्षावर. भूमिका माणसाच्या बदलता वेळोवेळी पाहतो मी. अमत स्थिरम तेषां पार्श्वम न गच्छयो. शास्त्र म्हणतं जाऊ नका, ही लोक फसवतील तुम्हाला, यांच्या मागे जाऊ नका. महाराज जाऊ नका थोडीच ऐकायला आळंदीत आलो. कोणाचे जावं ते सांगा, मी सांगतो त्यांच्या मागे जा तुम्ही. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्य तेषां पार्श्वम गच्छयो. जे वेदाच्या मागे गेले त्यांच्या मागे जा. वेदानुगामी सच्शील हा ज्यांचं शील चांगलं आहे त्यांच्या मागे जा. ज्ञानोबऱ्यांना पाहिल्यावर फोटो जरी पाहिलं तरी प्रेम करावं वाटतं. महाराज हे माझ्या जीवनाचं सर्वस्व आहे असं वाटतं. ते शील असतं. सच्शील हा धर्मात्मा. ज्ञानोबा सगळ्यात मोठी धर्माची मूर्ती. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितलेला धर्म कोणाला वाचता आला नाही, सांगणं तर सोडून द्या, वाचता आला नाही. कारण ज्ञानोबा म्हटलं हे ज्ञानेश्वरीच तर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी सनेले. हे धर्माचं कीर्तन आहे, गा भलं होईल तुमचं. इकडं तिकडं काय वाचत बसता का? विश्वासाला तुडवीजे चोरा, ज्ञानोबा बोलतात. शिनला सुईजे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे माणसाचं वाटोळ करतील अशी ग्रंथ नशी पुराण कोणी काही ग्रंथ काढेल म्हणेल वाचा, असं नाही. ज्ञानेश्वरी हे आम्हाला प्रमाण आहे. नामदेवराय तुकोबरे आम्हाला प्रमाण आहे. काय लागतो जगायला? गाथा ज्ञानेश्वरी जवळ असली ना जगातली कोणतीच ग्रंथ जगायला लागत नाही. काय लागतं? ज्ञानोबारीने ते उपकारच केले आपल्यावर. धर्मात्मा धर्माचं कीर्तन आहे ते. चला वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान. ज्ञानोबाऱ्यासारखा कोण पुण्यवान महात्मा आहे की ज्यांचं दर्शन घ्यायला सुद्धा पुण्य लागतं. म्हणजे किती पुण्य असेल. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळासी आली परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. बरं झालं आम्हाला ज्ञानोबारांचं दर्शन झालं. पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्च. आपण श्रुती पाहिली नाही, वाचली नाही, वाचली तर कळणार नाही, काय जाऊ नका तिकडं. पण श्रुती स्मृती ज्यांच्याकडं पाहिलं की आठवणीत येतात त्या संतांकडे जा ना. किती ओवी सुंदर आहे बघा. श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण जी होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे त्याच्या पुढची ओवी बघा. तयाची आचरावी पावले पावनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेच फळ ठेविले ऐसे लाहे. मग त्यांच्या मागे जाण्याकरता असे नेमके कोण आहे? अरे संत आहे, त्यांच्या मागे जा ना. अभंगाचं पहिलं संत मार्गी चालती, संत मार्गी चालती, संत मार्गी चालती, संत
संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. त्या संत ज्या वाटेनं गेले, यद्यदाचरते श्रेष्ठा तत्त देवे तरोजनासे प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. त वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. तेच अनुष्ठिती सामान्य सकळ जा. बाबो, ही सुलभ वाट ज्ञानोबाऱ्यांनी तयार केली. त्या वाटेला तुम्ही जा. त्यांची लागो मज माती. अरे माती जरी मिळाली तरी तुमचं कल्याण होईल, भलं होईल. तुकोबाऱ्यांनी काय गोड वर्णन केलं अभंगामध्ये. तुकोबाऱ्यांचा एक एक शब्द म्हणजे भगवंताची सेवा. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. एक एक अक्षर महाराजांचं आपल्या जीवनाचं कल्याण करणारं अक्षर आहे. आपण तितक्या प्रेमानं वाचत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. किंवा लोकांना आता 30% समाज बाबा आमच्या अनुभूतीला येतं, कानाची चोचले पुरवण्याकरता कीर्तनात येतं. 30% समाजात गावोगावी बऱ्याचदा काही गोष्टी बोलायची, मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, आळंदी क्षेत्रात मला पिंगळा म्हणायचीच इच्छा होत नाही. आता मला वाटत नाही म्हणावं. आता नाही वाटत पुरुषोत्तम महाराजांनी कधी आई म्हणावं, त्यांना वाटत नाही म्हणावं. पण काय झालं, ते एक बलस्थान तयार झालं. आता ते म्हटल्याशिवाय लोकांना कीर्तन झाल्यासारखं वाटत नाही, अशी परिस्थिती झाली. समजावं, हे लोक तेवढ्यावरच प्रेम करतात. यांना आपण केलेलं चिंतन, आपण केलेला अभ्यास, आपण केलेली उपासना, आपण इकडून तिकडून गोळा करून एक नाथ भागवतातली काढली, ज्ञानोबाऱ्यांची काढली, ही ओव्या मी आतापर्यंत तुम्हाला या ओव्या हे श्लोक म्हटले. हे काय मला बसावंच लागलं ना, कुठंतरी ऐकावंच लागलं ना, कोणाच्या तरी श्रीमुखातून पाहावंच लागलं ना, काहीतरी कुठेतरी शोधून. पण 30% समाजच असा झाला. तुम्ही करणार काय? कानाची चोचली पुरवण्याकरता किंवा काळ. काही काही गावात गेल्यानंतर लोक स्वतः सांगतात, महाराज कसं होऊ देतात. कसं म्हणजे काय, तर काय घुंगरं बांधायची होऊ द्यायचं कसं, अपेक्षा काय तुला. बोधे बाबा चाल म्हणायची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सादर वर्णावी. बाबांची आवडीची. संत वृंदे मनोभावे आदि वंदावी. अरे काय सांगतो भल्या माणसा, जाऊ दे. आम्ही तर ठरवलेलं आहे 2 4 5 10 5 50 कीर्तन कमी, अशी 3 3 2 2 वर 2 2 1 1 वर आपण आता एकच करावं वाटतं. कशासाठी करायचं आता, आपली जिरली ना फिरून फिरून, कशासाठी. पण निदान आपण एखाद्या अभंगाची सेवा करत असताना ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या नजरेत आपल्याला पडावं लागणार नाही. अशी वाक्यरचना बोलू, अशी कीर्तन करू, असं भजन गाऊ की अंतकाळ जेव्हा येईल त्यावेळेला ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलं पाहिजे, अरे घ्या त्या लेकराला, घ्या मध्ये घ्या, येऊ द्या रे त्याला, त्यानं भजन केलंय. एवढं जरी म्हटलं तरी खूप झालं ना. दुसरं करता काय. घर निघायचं झालं तर ज्ञानोबाऱ्यांचं घर निघण्यात मजा आहे. बाकी कोणाची घर तशी नाही की कोणाचंही घर आपण निघा. ज्ञानोबाऱ्यांचं घर. त्यांची लागो मज माती. आळंदीत ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात झोपलेलो कुत्रं सुद्धा निवांत झोपलेलं असतं महाराज. इतके लोक त्या विनेकरार जोडून जातात, विना मंडपात दर्शन करू, जाग सुद्धा येत नाही त्याला. तर म्हणतं घे, तुला घ्यायचं त्याचं दर्शन, मी आपला सुखे मी निजवलो शून्य सारो तेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आहे ती. आम्हाला काय गरज आहे. ज्यानं देवावर ओझं घातलं ना, बस संपलं, त्याला माहिती आहे. आंधळे पांगळे बघ, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दादा, भला विश्व तोची सर्व थोडी गेला मात्रे पाप संचिता, दुःख कोणवारी तुझ वाचोनी चिंता, गाजा तुझा तुझी पाळू राजा, जानसी जीवचे गा सांगता सणा.
अरे ज्यानं ठरवलंय माझं ओझं तू काय म्हणे भार घातली यावरी त्यानं काय हे पाहत बसायचं. तुकोबारे म्हणतात नाही साधनं शोधू नका. साधनं शोधण्यात आमचाही खूप कालावधी गेला. नाथ महाराजांचा फुलवारा नावाचं प्रकरण तुम्ही त्यातलं एक चरण बघा. नाथ महाराज म्हटलं मी खूप देव फिरायचो आधी. जो कोणी भेटला या देवाला जावं तुम्हाला गुण येईल तिकडं मी जायचो. किती देव फिरले अरे बापा बापा बापा. नाथ महाराज म्हणत सांगताच येणार नाही. काय महाराजांचं वचन आहे. महाराज नेमकं झालं काय. अरे संतानं बोट धरल्याशिवाय देव कळत नाही. आम्ही अनेक मार्ग फिरून आलो. नाथ महाराज म्हटले पण बरं झालं. मग तुम्हाला देव कसा मिळाला. वैकुंठीचे निदान ज्याचे सती जे प्रिय करो त्याची गाठ पडली ते निधिधला भय करो त्याचे संगती गेले भक्तीने मग देखिले भीमा तिरवो परात पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा तेने मज बोलता हात दिदला तेने मज बोलता हात दिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा तेने मज बोलता हात दिदला. हे बोलता हात देणारे ज्ञानोबा लक्षात ठेवा. हे बोलता हात देणारे पुंडलिकराय लक्षात ठेवा. म्हणून लागू त्यांची माती. काय दुसरं अपेक्षा करता आयुष्यात. अपेक्षाच करू नये. संत जीवन हे सगळ्याच रोगांवरचं औषध आहे. बस संपलं. इथून पुढे आम्हाला जावं वाटत नाही. महाराजांनी व्यावृत्ती केली इतर साधनाची. षष्टी विभक्ती. काय करावी साधने काय नव्हे एकतेने हेच करा. यावृत्ती काय काय करता ती साधन अन्यत्र. नाही नाही आम्हाला एक महात्म्याने जप करायला सांगितलं. अरे जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थ व्रत यम नेम न लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वारणशी मरणे वेड्या. अरे केशव माधव अच्युत वदता वैपात करणे शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग गुदकूडन पिंडलीनी कलिमलदल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडूनी करिवो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. जाऊ नको. एक काम कर. भेदभाव तोडूनी घेतला प्रेमाचा गरळा शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला जाळा. पुढं हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कडे काळा. मग एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. ओम नमो भगवती राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवती राम कृष्ण वासुदेवा. असं आहे. संपलं नाव. काय पाहिजे जीवनात. म्हणून काय करावी साधने तिकडं जाऊ नका. तुम्ही संतांच्या दिशेनंच चला. मी नेहमी सांगतो चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभारच लागतो महाराज. सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनारच लागतो. तसे बिघडलेलं जीवन पांडुरंगाच्या चरणावर नेऊन घालायला ज्ञानोबारायसारखा कृपाळू दयाळू अंतःकरणाचा संतच लागतो. त्याशिवाय हे बिघडलेलं जीवन श्री पंढरीनाथाच्या चरणावर जाऊच शकत नाही. ती काही जागीरदारी आहे का मक्तेदारी आहे का ती आपल्या बापदादेची. आपण म्हणू शकतो ही प्रमाण माझ्या वडिलाची मिराची अरे ज्यांची होती त्यांनी तर सेवा केली. आपलं तर काहीच नाही. अवचिताची हाती ठेवा दिली सेवा न करता तो कोबारे म्हणजे हे सेवा न करणाऱ्याच्या हाताला लागलं त्याला असं वाटतं सेवा चालली. कीर्तन म्हणजे काही सेवा आहे का हो. कोणाचा उद्धार होईल. इथं कीर्तन केल्यानं पर तुम्हाला उपदेश केल्यानं विशाल महाराज खोलेचा उद्धार आज होतच नाही. विशाल महाराज खोलेला याच्या खाली उतरून स्वतःच्या उद्धाराकरता काहीतरी प्रार्थना करावी लागेल ना. या देशाच्या पंतप्रधानापासून तर या देशातल्या रेल्वे स्टेशनवरच्या फिरणाऱ्या याचकाला सुद्धा उद्धाराकरता प्रार्थना करावी लागते. ते इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी होऊन नुसता भिकारी नाही इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचा. एकदा भिकेची अवस्था रेड्याला कळाली तरी त्याची समाधी मंदिर होतं. भिकेची अवस्था भिंतीला कळाली तरी तिचं मंदिर होतं. भिकेची अवस्था एका पाठीला टेकलेल्या दगडाला कळाली तरी त्याचं मंदिर होतं निवाशाला. काय केलं काय त्यानं. काय नाही ज्ञानोबा यांच्या पाठीला आपला चिकटून राहिला. म्हणून आळंदीमध्ये आल्यानंतर वेळोवेळी 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 ज्ञानोबाराय का ऐकायचे असतात. ज्ञानोबारायच का बोलायचे असतात की त्या संत जीवनाचा काहीसा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडावा. साधनेच्या वाङ्मयाच्या दिशेनं आपला प्रवास सुकर व्हावा. म्हणून तुकोबारे म्हटले तुम्ही अनेक साधनाची वाट बघू नका.
ती तुमच्या जीवनाकरता फलित ठरणार नाही. महाराज, पण संतांकडे गेल्यानंतर आम्ही नेमकं स्वीकारावं काय? तिथं काय मिळेल? अरे उष्ट मिळालं. शेष घेईन उत्तिष्ठ, 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 शेष घेईन काय करावी साधने, काय करावी साधने, काय करावी साधने, काय करावी साधने, काय करावी साधने. शेष घेईन उच्चिष्ट धाय धनीवरी पोट. पूर्णतेचा संकल्प संतांच्या उष्ट्यात. ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी उष्टीच आहे, पण पूर्णतेचा संकल्प देणारी तुकोबाऱ्यांचा गाथा उष्टाच आहे ना. पण धाय धनीवरी पोट. बस काय करावे साधने, काय नव्हे एकतेने. एकदा ठरवलं ना आमचा सांभाळ करणारे हे, मग परमात्म्यापर्यंत नेऊन घालण्याची जबाबदारीच त्यांच्यावर असते. कीर्तनाची वेळ जवळजवळ संपलेली आहे. तसं मी 6 म्हटलं होतं, पण 6:30, 6:45 जवळजवळ कीर्तन सुरू झालं. अधिक वेळ तुम्हाला काय तिकडे, तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात. इथं काय जास्त वेळ, अल्पारंभेन क्षेम करा, चालू करा आणि थांबा. म्हणजे फोकाचे 10 मार्क भेटत असतात. आणि हुशार विद्यार्थ्यांनी फुकाचे मार्ग घालवू नये. भाजी तयार झाली तरी हा जाळच लावून राहिला. अरे जाऊ दे ना, झालं ना आता ते का नांदीवर राहिला भाजी बनवायच्या, आहे की नाही? झाल्यावर काय. तसं आता मला असं वाटतं अभंगाची भूमिका आपल्या स्पष्ट निर्देशात लक्षात आली असेल. सांभाळ करायला बोट हातात दिलं ना, ज्याचा हातात दिलंय तो जबाबदार असला की आपली पुढची जबाबदारी संपली. मग ते त्याच्याकडे यांचं चरित्र वाचा तुम्ही, सजन महाराजांचं. जशा आळंदीला दिंड्या येतात, पंढरपूरला दिंड्या येतात, तशी दिंड्या जगन्नाथपुरीला नेण्याची पद्धत. सजन महाराज दिंडी सहभागी झाले. चाललेल्या दिंड्या, भजन चाललेलं. आता आमच्या मुक्ताबाईच्या पालखीत असे नियम आहे. काही ठिकाणी गावं छोटे आणि माणसं जास्त, वारकरी वाटले जातात. 2 तुमच्याकडे न्या बुवा, 4 तुमच्याकडे न्या, असं वारकऱ्यांची वाटप होते. दिंडी थांबली आणि घ्यायला आले सगळे. तुम्ही आमच्याकडे चला, तुम्ही आमच्या. एका गावात सजन महाराजांना एक व्यक्ती घ्यायला आला. तो म्हणजे तुम्ही आमच्याकडे चला, 2 घास जेवण करा, आराम करा, सकाळी काकड्याला या. बरं बरं ते म्हटले काय हरकत नाही. ते त्यांच्याकडे गेले, 2 घास जेवण घेतलं. झोप लागली त्यांना. थकलेला माणूस लगेच झोपतो महाराज. भूक ना मागे चबाना और नींद ना मागे बिछाना. भुकेला माणूस पदार्थ विचारत नाही, झोपे आलेला माणूस बिछाना पाहत नाही. भुकेलेला पदार्थ तो विचारत नाही, काय आण, तो म्हणतो लवकर. आता दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे, ती बाई रात्री नीट कशी झोपेनो? ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कांदे लावली आहे जरा, 3 दिवस झोपशी, तुला उठवायला इंजेक्शन देणं पडेल. तू उठून काऊन नाही राहिली, उठून काऊन? मग कष्ट असतं आहे की नाही? 4 किलोमीटर पाखावात ज्याच्या गळ्यात आहे त्याला विचारा झोप कशी असते पालखी सोड्यातली. काय महाराज, 4 फळावर सेवा करून आलेल्या विचारा. मंगेश बा खरं की नाही? चंदू महाराज विचारा, चंदू महाराज पांचाळांना ते सेवा करतात ज्ञानोबारींच्या. आमच्या मुक्ताबाईला 2 कीर्तन वाजवायची रोज. झोपले सजन महाराज. झोप लागल्यावर त्या घराची मालकीन रात्री 12 साडेबाराला उठली आणि सजन महाराजांकडे आली. महाराज उठा. अहो तुम्ही घरात आले तेव्हापासूनच माझा डोळा तुमच्यावर होता.
ते म्हटले तुला काही लाज वाटते का? कोण तुला स्त्री म्हणेल? तुझा नवरा घरात झोपलाय वेडे. अगं तो झोपलाय, जा त्याला उठव. ती म्हणे मला हात लावायला त्याची अडचण होते, तुम्हाला आहे. ती आत गेली, पलंगाखालचा कोयता घेतला आणि सजन महाराजांना आवाज देऊन नवऱ्याचं मुंडकं तोडलं. महाराज मुंडकच तोडलं. रक्ताचा पाठ व्हायला लागला, लटलट कापायला लागली. सजन महाराज काय झालंय? ती म्हणे आता माझा स्वीकार करा. अगं जी बाई आपल्या नवऱ्याला मारते, आपल्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकते शरीराची भूक भागवण्याकरता, तिच्यासारखी नालायक बाई या जगात नाही. आणि आम्ही तिचा हात धरावा? आग लाव तुझ्या सौंदर्याला. तिला वाटलं नवराही मारला आणि हाही जातोय. ते बाहेर आली, नारडावर सुरू केलं तिने. गाव गोळा झालं. मारला सजन महाराजांना. जग खरा खोट्याचा निवाडा करत नसतं. जग न्यायाधीशाच्या भूमिकेत न्याय देऊन मोकळं होतं. माणसं स्वतःच्या आयुष्याची वकिली करतात आणि दुसऱ्याच्या जीवनाचे न्यायाधीश होता. दुर्दैव आहे जगाचं. चला, राजाकडे नेलं, सांगितलं यांनी असं असं कृत्य केलं. हे म्हटले गड्या पाहून काही वाटत नाही त्याच्याकडे. हात पुढं कर सजन. मी राजा आहे, मला नाही विलाज आहे माझा. हात पुढं केला आणि हात तोडून टाकला. दुसऱ्या दिवशी दिंडीत सहभागी व्हायचं होतं. हात नाही, रडत होते सजन महाराज. कर्म चुकलं असतं, झालं असतं तर काही हरकत नाही म्हणे, पण काहीच केलं नाही गाड्या. तरी आपल्याला असा त्रास होतोय. पण सोन्याला परीक्षा असते महाराज. पण त्या यातना त्याच महात्म्याला माहिती असतात. काय हे किती पराकोटीचं दुःख आहे. स्मरणातूनच जात नाही ते. रडत होते सजन महाराज. त्रास या हात तोडल्याचा होत नव्हता. हात तोडल्यानंतर दिंडी सहभागी झाल्यानंतर ते भजन करणारे जवळ सुद्धा चालू देत नव्हते. मागवा मागवा. पाप केलं तसा हात तुटते काय? पाप केल्याशिवाय हातच तुटत नाही, म्हणून हात तुटला. चला माग. दिंडीच्या माग काढून दिलं त्यांना. एकटेच चालायचे. कोणी खायला दिलं तर खायचे. झोपायला कोणाकडे जायचे नाही. आपलं मंदिरात मारुतीराजा पारावर झोपायची, रोडला झोपायची. पाणी दिलं तर प्यायचे. काही कोणाकडं पाहायचं नाही. पण हा अपमान फार दिवस सहन करायचा नाही. आता एक काम करू, जगन्नाथपुरीत जाऊन तिथं समुद्र आहे, एकदा जर जीव देऊन टाकू म्हणजे मिटून तरी जाईन एकदा कायमचं. जगाची बहुतेक त्याची इच्छा दिसते. चालत राहिले एकटे. भजनाची गोडी होती त्यांना. परमात्म्यानं पाहिलं किती त्रास आहे रे हा, इतका त्रास. जगन्नाथपुरीला जाणारा कोणीतरी एक महात्मा मागून आला आणि सजन महाराज दिंडीच्या मागे दिसले. सजन तेरा अच्छा होगा. आशीर्वाद दिला. भलं होईल तुझं, चांगलं होईल. साधूचा आशीर्वाद हा खूप बलशाली असतो महाराज. परमात्म्याचा रथ आला सजन महाराजांना घ्यायला. ते दिंडीत जाऊन विचारलं का ते सजन महाराज? अरे म्हणे नालायक माणूस आहे, आम्ही दिंडीतून काढून दिला, तुम्ही कशाला आले? म्हणे भगवंतानं रथ पाठवला. देवानं कशाला पाठवला? अरे म्हणे त्याला घ्यायला आलो आम्ही. बरं बरं, तुम्ही कशाला आले? पण तू माणूस चुकीचा आहे. म्हटले तुम्ही बोलू नका. ते सजन महाराज कुठे सांग? म्हणे मागे दिंडीच्या, त्यांच्याजवळ गेले. बसा, परमात्म्याने बोलावलं तुम्हाला. रथात बसवलं, भगवंताच्या पायावर आणून घातलं, दर्शन घेतलं. जाऊ दे देवा, झाला आता काय, झाल्यावर काय पोटाला धरत. आतापर्यंत कुठं होता? मला एक प्रश्न विचारायचा आहे, मारायचा आहे. रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे? यातलं तू कोणता आहे? भगवंतानं सांगितलं सजणारे हात तोडणारही मीच आहे आणि रथात बसवणारही मीच आहे. अरे तुझ्या पुढून गाय पळत होती, पळता पळता गायी माग कसाब पळत होता. गाय पुढं, कसाब मागं, तू उभा होता चौकात. गाय पळून पुढं गेली, कसाबाला दिसले नाही. कसाबानं तुझ्याकडे येऊन विचारलं गाय कुठे? तू हात वळवला, या दिशेला गेली. म्हटलं नाही, हात दाखवला. तुझ्या हाताच्या दिशेनं कसाब गेला, गाईला मारलं. कसाबानं गायीची हत्या केली. हत्या तुझ्या हातामुळं झाली. तुला कर्माचा दंड देणं अगतिक होतं, अगत्य होतं, गरजेचं होतं. बरं झालं देवा बाबा, माझ्या कर्माने माझा हात तोडला. अरे पण त्या बाईनं तिचा नवरा मारला ना, त्याचं काय? मारू दे, मारला तर. अरे बाईने नवरा नाही, गाईनं कसाब मारला.
इकडे बैस माझ्या मांडीवर. मी? अरे हो तूच बैस. नाही बसा वाटत, बैस. अरे निदान तुला त्रास देणारी दिंडी येईपर्यंत तर बैस. बसवलं ते सगळे वारकरी आले. अरे देवा याला दर्शन घ्यायचंय का माझं? हो. याच्या पाया पडा. याच्या दर्शनाशिवाय तुम्हाला माझं दर्शन होऊ शकत नाही. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले. आपलं पद देण्याचं सामर्थ्य भगवंताकडे. मग विचारलं देवा तुझ्यापेक्षाही त्या साधूने जो आशीर्वाद दिला तो खूप महत्वाचा वाटतो रे. अरे मला आशीर्वादाचं बळ द्यायला देव म्हणून तुझ्याकडे आलं नाही किंवा येता आलं नाही, किंवा आलो असतो तर तुला पटलंही नसतं. साधूच्या रूपात यावं लागलं सजन. साधूच्या रूपात आलो नसतो तो तुझी वृत्ती मध्येच डगमगून तू समुद्राच्या दिशेने गेला असता, तू जगन्नाथपुरी पाहिली नसती. ही ताकद देवाला सुद्धा संत भूमिकेत येऊन भक्ताला द्यावी लागते. म्हणून संत जीवनाचा प्रभाव आयुष्यावर पडला की देवाचं चरण अगदी सुरळीत होतं. हा त्याचा प्रत्यय, हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून इतर तर ठिकाणी काय घ्यायचं, संतांचं उष्ट तर उष्ट, पण दाय धनीवरे पोट. काय करावे साधने काय नव्हे एकतेने. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले आम्ही तर निषेध केलाय बुवा, तुमचं काही सांगता येत नाही. कदाचित भूमिका आवडली पटली तर तुम्ही याल, पण मी माझं सांगतो तुकोबाराय. काय तुका म्हणे संत पायी, तुका म्हणे संत पायी, तुका म्हणे संत पायी, तुका म्हणे संत पायी, तुका म्हणे संत
संतापायी जीव ठेविला निश्चयी काय करावे साधने काय नवे एकतेने आम्ही निश्चयानं संत जीवनावर प्रेम करतो आणि किती प्रेम किती कालावधी आहे जीव ठेविला निश्चयी येथोनी अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा काय करावे साधने काय नवे एकतेने झालेली सेवा आदिशक्ती जगन्माता चितकला मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सगळी मोठी मोठी मंडळी अभ्यासू मंडळी आपापल्या कलेनं आपापल्या गुणानं वैभव संपन्न महाराष्ट्रामध्ये प्रवास करून नावलौकिक मिळवणारी लोकांना डोलवणारी नाचवणारी गाणारी भजन साधनेकडे प्रवृत्त करणारी अनेक अभ्यासू मंडळी विविध क्षेत्रातली इथं उपस्थित आहे. सगळ्यांनी माझं हे चिंतन गोड करून घेतलं आणि आपली मौल्यवान वेळ या कीर्तन समारंभाला आपण दिली. आपल्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि झालेली सेवा मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका.